नमस्कार मित्रांनो, मी मुकेश यादव आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आपला गावठी गुरांचा सगळा कळप आहे। बघू शकता कशा प्रकारे गुरं चरत आहेत। तर मित्रांनो, तुमच्याकडे एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याला बोलायचा आहे की गावामध्ये आता हळूहळू विकास होत आहे आणि हा विकास होत असताना आता तालुक्यामध्ये बऱ्याचशा डेअऱ्या आलेल्या आहेत आणि बरेचसे शेतकरी बांधव दूध व्यवसायाकडे वळत चाललेले आहेत। तर दूध व्यवसायाकडे वळत असताना मोठ्या प्रमाणात जर्सी HF गाईंचा उपयोग या दूध व्यवसायामध्ये केला जातो आणि कुठंतरी आपल्या गावठी गाईंचा वापर अगदी कमी प्रमाणात केला जातो। काही ठिकाणी काही गावात गुरंच राहिलेली नाहीत। सगळी माणसं गुरंढोरं विकून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी शहरात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गेलेले आहेत। आणि जे काही शेतकरी बांधव आता आपल्या गावात आहेत आणि ते दूध व्यवसाय करत आहेत, त्या लोकांनी आपल्या गावठी गायींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। बघू शकता ही आपली गावठी गाय आहे। ही कमीत कमीत 2 लिटर तरी दूध देते। ही आहे, परत बघा एक गाय आहे। म्हणजे आपल्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्या गावठी गायीसुद्धा दूध देऊ शकतात आणि त्याच्यामधून पण आपला उदरनिर्वाह होऊ शकतो। असं म्हटलं जातं की गावठी गाईचे दूध कर्करोगावर अतिशय उपयुक्त आहे आणि आपलं दूध म्हणजे गाईचं दूध एक आयुर्वेदिक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं। तर तुम्ही 10-20 लिटरची गाय न घेता एक आपल्या गावठी गायांचं संगोपन केलं तर बरं होईल। म्हणजे आपल्या गावठी गुरं पण वाचतील आणि तुमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न पण मिटेल असं मला वाटतं। तर मी एवढं बोलते कारण काही गावात आता अजिबात गुरं राहिलेली नाहीत। आमच्या बाजूच्या गावात पहिले ना म्हटलं तरी 100-1 गुरं होती आणि आता त्यांच्याकडे काय कार्यक्रम असेल, शेणाची गरज असेल तर ते आमच्या इथे येतात। म्हणजे 2 किलोमीटर चालत सडी गावामध्ये येतात आणि शेण घेऊन जातात। एक मोठी खंत आहे। तर मित्रांनो, जे शेतकरी बांधव जर्सी HF गाईचे संगोपन करतात त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या गावठी गायींचं देखील
पालन करा. त्याच्यामधून पण तुम्हाला तुमचा उदरनिर्वाह होईल, इतके उत्पन्न मिळेल. एक 2-3 गायी तरी तुम्ही आपल्या कळपामध्ये ठेवाल, अशी माझी इच्छा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.